उसकी भागीदारी, मुख्य आका की साझेदारी, मतलब सब कुछ हम लोगों ने पोस्टर में दिया हुआ है, जिसका खुलासा हम लोग 1 तारीख को मीडिया के सामने, सबके सामने वो करेंगे। मी या विभागाचा सामाजिक कार्यकर्ता आहे, महेश बाळा वेंगुर्लेकर। 4 ऑक्टोबर 2024 रोजी जी सचिन कुर्मी, मुन्ना कुर्मीची जी हत्या झाली, त्या दरम्यान माझ्या घरी पण एक दुःखाचा डोंगर होता, त्यामुळे मी समोर येऊ शकलो नाही। परंतु गेली 15 वर्ष ह्या माझगावमध्ये असे अवैध धंदे आहेत, अशा बरेच गोष्टी आहेत जे आकाच्या नावाने सर्व चालू आहे। आणि हा निष्पाप जीव जो गेला सचिन कुर्मीचा, ह्याचे आका कोण आहेत तर आम्ही 1 मे रोजी याचा खुलासा करणार आहोत पुराव्यासकट। दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत क्राईम विभागाने आम्हाला फक्त आशेवर ठेवलं, परंतु आता ऐन टायमाला ते सांगतात आम्हाला की आम्ही त्या मुख्य आरोपींना आम्ही ते जे 4 किंवा ते 5 लोक आहेत त्यांना आम्ही अरेस्ट करू शकत नाही। म्हणून आम्ही वारंवार क्राईमकडे जात गेलो, पण क्राईमवाले बोलले आता आम्ही काहीच करू शकत नाही, आमच्यावरती तेवढा दबाव आहे। हा दबाव काय आहे ना, हा आम्ही तुम्हाला 1 तारखेला उपोषणाला बसून आम्ही स्पष्ट करू। काय कोणाचा दबाव आहे नेमका? पोलिसांचं काम म्हणतात ते काय वाटतं नेमकं? आका कोण आहे, हा राजकीय व्यक्ती आहे की कोण आहे, हा आम्ही 1 तारखेला पुराव्यासकट आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत। त्यासाठी तुमच्या पूर्ण सहकार्याची आम्हाला गरज आहे, कारण अशी क्रूर हत्या जी झाली आहे ना, ती बीडपेक्षा पण बेकार झाली आहेत आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आमच्याकडे आहेत। सर, तुम्ही 1 तारीख म्हणता की 1 तारखेला तुम्ही पुराव्यासकट सगळ्या गोष्टी मांडणार, पण मग तुम्ही 1 तारीखच का निवडता? कारण त्या दिवसांमध्ये काही दुसरं काही घडू शकतं किंवा पुरावे देखील नष्ट केले जाऊ शकतात। नाही, जे पुरावे आमच्याकडे आहेत ना, ते पुरावे आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आज 28 तारीख आहे, 28 तारीख ते 1 तारीखपर्यंत उलट आमच्यावरतीच काहीतरी संकट येऊ शकते किंवा आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये किंवा आमची हत्या होऊ शकते, यामध्ये दुवाद नाही, कारण आकाश तेवढा मोठा व्यक्ती आहे। आका कुठल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी सध्याच्या या राजकारणामधला हा एक आका आहे, असे 3 आका आहेत आणि 3 आकाचा खुलासा आम्ही पुराव्यासकट करणार आहोत। कारण ह्या माझगाव आणि मुंबईमध्ये जे बीडपेक्षा पण भयानक चालू आहे, ह्याला आतापर्यंत कोणी वाचा फोडली नव्हती। मी गेली 10 वर्ष मी पाठपुरावा करतो आहे, तरी पण माझ्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्याचे काम आतापर्यंत पोलीस प्रशासन, संबंधित विभाग सर्वजण करत आहेत, कारण आकाचा दबाव तेवढा आहे। आहेत सत्ताधारीमधले आहेत, मागच्याही सत्तेमधले आहेत, असे बरेचसे आहेत। फक्त 1 तारखेपर्यंत तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल। आम्ही तुमच्यासमोर पुराव्यासकट येणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आरोपी आहे, याच्यातला मुख्य आरोपी, याचा थेट कुलाबा ते बोरवली याच्याशी थेट संबंध आहे। आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, एवढा मोठा हा आरोपी आहे किंवा याच्यात या खुनासंदर्भात जेवढी माणसं आहेत संबंधित, म्हणजे क्राईमला माहीत आहे, पण क्राईमाने सरळ सरळ हात जोडलेत की आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, कोण न्यायालयाचा आदेश आणा, नाहीतर काही करा। त्यामुळे आम्ही म्हणजे वहिनीनी जे भाव आहेत, ज्या घराने माझ्याकडे मदत मागितली आणि ती मी मदत देणं काळाची गरज आहे, कारण मी सामाजिक कार्यकर्ता आहे। कारण काय म्हणाला, कारण जो ह्या एरियामध्ये, ह्या विभागामध्ये लहान पिढीला पण आहे ना वेगळ्या मार्गाला नेलं जाते, त्याचा खुलासा पण मी त्या दिवशी करणार आहे पुराव्यासकट। एक मिनिट मी सांगू, आम्ही क्राईम ब्रांचकडे नेहमी जात असायचो ह्या गोष्टीसाठी। क्राईम ब्रांचवाले आम्हाला काय बोलायचे की मुख्य जो आरोपी आहे त्याच्या नावासकट बोलायचे की आम्ही ह्यांना अरेस्ट करणार आहे।
लवकरात लवकर. आणि 7 फेब्रुवारीला मला अजून आठवतो का, त्या दिवशी आमचे वडील पण ऑफ झाले, घरात वडील त्याच टेन्शनने ऑफ झाले. तेव्हा मी 7 फेब्रुवारीला मी त्यांच्याकडनं जाऊन आलो 8 वाजता. हिंची वाईफ पण होती आणि मी पण होतो. कोणाकडनं? DCP लेवलकडनं सगळे. तेव्हा आम्हाला काय बोलले माहिती आहे काय, की आमची जॉईंट CP आणि वकील यांच्याबरोबर मीटिंग झालेली आहे. आणि तेव्हा शुक्रवार होता, मला अजून आठवतं कारण माझे वडील ऑफ झाले म्हणून. आणि हा शनिवार रविवार झाला ना, आम्ही सोमवारपासून ह्यांना अरेस्ट करायला चालू करणार. तर आमच्या वडिलांची डेथ झाली, त्यामुळे मी 2-4 दिवस बघितली वाट, सोमवार मंगळवार बुधवार. तर मी नंतर गेलो, साहेब अजून अरेस्ट का नाही करत आहे, तर अरेस्ट का नाही करत आहे. मग ते बोलले की आता नाही होऊ शकत, मला पण वर्षांचा दबाव असतो, हे असतो ते असं. मी बोललो सरळ सांगा ना साहेब, तुम्हाला मी हे पहिलंच सांगितलेलं साहेबांना की साहेब तुम्हाला वरनं दबाव येणार ह्या माणसांसाठी, आणि त्यांच्याकडे सगळं रेडी आहे. पण ते आता वरच्या दबावामुळे ते, आता कोणाचा दबाव आहे हे सगळं आमच्याकडे सगळं प्रूफ सकट आहे. ते आम्ही 1 तारीखला सगळं तुम्हाला फोटो सकट सगळं जे जे आहे डॉक्युमेंट्स सगळं तुम्हाला फाईलच दाखवणार आहे आम्ही. मंत्र्यांचाच आहे समजा ना, बिना मंत्र्यांसाठी हे लोक हे करू शकतच नाही ना. 1 तारीख को बताएंगे. 1 तारीखलाच आम्ही सगळं सांगू ना तुम्हाला, कोणाचा दबाव त्या माणसांच्या नावासकट, कोण कोण आहे ह्याच्यात, कोण कोण आहे सगळं आम्ही तुम्हाला टोटल फाईल सकट दाखवणार. सगळ्यांना दिलं. आम्ही संबंधित विभागांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्यानी जो पत्रव्यवहार केला आहे वहिनीने मुन्ना कुर्मी कुटुंबाने, तो पत्रव्यवहार पूर्ण आम्ही हे केला आहे. त्याच्यानंतर यांच्याने माझ्याकडे मदत मागितली होती, ऑफिशियली मला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्यांना संबंधित विभागांना पत्र दिलं की मी ह्या उपोषणाला मी पाठिंबा देतो आहे. कारण एरियामध्ये जे काय चाललं आहे ते ह्या कुटुंबांना एवढं काय माहीत नाही, जे मला माहीत आहे. आणि गेली मी 10 वर्षापासून मी पाठपुरावा करतो आहे, परंतु केराची टोपली दाखवण्याचं कामच केलं आहे. कारण ह्या प्रकरणामध्ये 16 आरोपी आहेत आणि 16 मधले 6 लोकांना मोका लागला आहे, बाकीच्या लोकांना वाचवलं. 6 फक्त 16 मध्ये 6 लोकांना फक्त मोका लागला आहे, बाकी 10 लोकांना वाचवलं जाते. ते गडगंज लोक आहेत, कारण त्यांना हक्काचा एवढा आशीर्वाद आहे ना की डायरेक्ट उत्तरच मिळत नाही आम्हाला. छगन भुजबळांनी खूप नाही, 4-5 दिवसाचा वेळ नाही, हा फक्त 3 दिवसाचा वेळ आहे. आज 28 तारीख आहे आणि 1 तारखेला, उद्या 29 आहे, परवा 30 आहे, 2च दिवस बाकी आहेत. नाही वेळ का नाही, न्याय द्यावा ही अशी आमची मागणी आहेच, परंतु आम्हाला न्याय मिळूच शकणार नाही आहे. तो म्हणजे उपोषणाला बसल्याशिवाय न्याय मिळणारच नाही आहे, म्हणून आम्ही ही टोकाचं पाऊल घेतलेलं आहे. आज खुलासा का करत नाही आहे, कारण हा सामाजिक म्हणजे विभागातल्या जनतेचा, दुसरं म्हणजे सामाजिक काही गोष्टीचा प्रश्न आहे आणि हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. तो मांडण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे आणि हा उपोषणाला बसूनच आम्ही हा मांडू शकतो स्पष्टपणे, ते पण तुमच्या सहकार्याने. कारण मीडिया हा तिसरा डोळा आहे आणि आम्ही यांना मनापासून मानतो. कारण यांच्यानी मीडियाने ज्या दिवशी साथ दिली, पत्रकारांनी साथ दिली, त्या दिवशी खोट्याचा नाही ना डोटो एवढं आम्हाला अंतर्गणापासून माहीत आहे. छगन भुजबळांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती, जे आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती. तुम्ही छगन भुजबळांची भेट घेतली आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगणार? भेट घेतली, आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे, त्याबद्दल दुवाद नाही. परंतु काय माहिती आहे काय, ह्याचा आकाश सत्ताधारीमध्ये आहे, त्यामुळे याचा खुलासा होऊ शकत नाही. असं आहे का की छगन भुजबळ देखील पाठराखण करतात? नाही, पाठराखण काही करत नाही आहेत. ते निस्वार्थीपणे आम्हाला सहकार्य करत आहेत आणि सरकारकडे पण ते पाठपुरावा करतात. परंतु आकाचाच एवढा मोठा आशीर्वाद आहे ना या सर्व गोष्टीला, त्यामुळे भुजबळांचं काही चालणार नाही. जे DCP ऐका, जे क्राईमचे DCP आहे दत्ता नलावडे, ते एकदम बेस्ट बोलले ना, एकदम बेस्ट माणूस आहे. इन्क्वायरीसाठी एकदम बेस्ट, आणि त्यांनी मस्त चालू केलेली इन्क्वायरी आणि 1 नंबर इन्क्वायरी केलेली त्यांनी. पण वरच्या दबावामुळे त्यांना ते झुकायला लागलं, नाहीतर ते 1 नंबर दत्ता नलावडे आहे. प्रॉब्लेम असा आहे की क्राईमवाल्यांनी आम्हाला सपोर्ट केला
नाही केला असा नाही, परंतु ऐन मोमेंटला त्यांच्यावरती एवढा मोठा दबाव आणला गेला ना. आता जेवढे बॅनर लागलेत ना, जेवढे बॅनर या मुन्ना कुर्मी जेवढे बॅनर लावले आहेत ना, तर जो पहिल्या सरकारमधला जो आका होता त्यांनी सकाळी आदेश दिले की हे सर्व बॅनर काढलेच पाहिजे. एवढा मोठा प्रेशराईज येतोय महापालिकेला. कारण या प्रकरणामध्ये आहे ना, या मुन्ना कुर्मीच्या प्रकरणामध्ये आहे ना, महापालिका पण तेवढी जबाबदार आहे जेवढे स्थानिक पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे त्याचा खुलासा आम्ही तुम्हाला 1 तारखेला करणार आहोत. अजून काय विचारायचं? जी जिथे घटना घडली तिकडे आम्ही उपोषण करणार आहोत. त्यासाठी आम्हाला उपोषण करू नये, त्यामुळे स्थानिक पोलिसांचा दबाव येतो आहे, काही लोकांचा आमच्यावरती दबाव येतो आहे, माझ्यावरती प्रेशराईज जास्त होते आहे. कारण यांच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे, त्यामुळे यांच्याकडे लढाव्या कोणच नाही आहेत. एक महिलेची जर व्यथा जर म्हटली आणि काही आमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्हाला संतोष देशमुखपेक्षा पण ते एवढे डेंजर आहेत. पुरावे नेमके कशा स्वरूपात आहेत? नाही आमच्याकडे जे पुरावे आहेत ना, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे ना, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा सर्वात डेंजर आहे. मी लहानाचा मोठा झालो मुंबईमध्ये, आमच्या इकडे आजूबाजूला एवढे दगडी चाळ आहे किंवा अशा गँगवर काही गोष्टी आहेत, पण असं कृत्य करणारा व्यक्ती शैतान मी कधी बघितलेला नाही. त्यामुळे मला ते 1 तारखेला मांडावं आणि तुमच्या सहकार्याने ते मी लोकांच्या समोर मांडेन आणि जनतेच्या समोर मांडेन, सरकारच्या समोर मांडेन. त्याच्यातून न्याय मिळाला या माऊलीला तर बरं होईल, एवढीच माफक अपेक्षा आहे, बाकी कुठलीच अपेक्षा नाही. 100% कमी पडते, 100% कमी पडते. कारण आम्ही रोज सकाळी जाऊन संध्याकाळी येत होतो, तर ज्याचा घरातला व्यक्ती गेला आहे त्याचीच किंमत केली जात नाही. तर भुजबळ साहेब काय, भुजबळ साहेबांना सहज दाबलं जाणार, त्यांचा आवाज सहज दाबला जाणार. पण भुजबळ साहेब ह्याच्यातून पण पाठपुरावा करता आहेत, हे आज तकात खरं आहे. बिचारे खूप पाठपुरावे करतात, परंतु नाविलाज आहे त्यांचाही. आम्हाला दिलीच नाही, भेटत नाही देता आम्हाला. आम्ही 4 वेळा गेलो, आम्हाला भेट दिली गेली नाही. त्यामुळे आम्ही परिपूर्ण निराश झालो आहोत आणि म्हणून आम्ही टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आम्ही एवढंच सांगेल आपल्यामार्फत की 1 तारखेला गृहमंत्र्यांनी उपोषणाच्या ठिकाणी यावं, आमची व्यथा ऐकावी आणि हे जे मुंबईमध्ये काय चाललं आहे ना, हा जे काय गँगवॉर वगैरे ह्या काय गोष्टी चालल्या आहेत, गोडक धंदे वगैरे, याला पूर्ण त्यांनी म्हणजे राहिलं नाही पाहिजे. या मुंबईमध्ये या गोष्टी राहिल्या नाही पाहिजे. नाही, मला त्यांच्यापेक्षा तुमच्यावरती विश्वास आहे, मला त्यांच्यापेक्षा तुमच्यावरची विश्वास आहे. आणि मी आत्तापर्यंत मी सामाजिक कार्यामध्ये मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे की मला जो न्याय मिळाला आहे तो आपल्या माध्यमातून मिळालेला आहे. महेश वेंगुर्लेकर, बाळा वेंगुर्लेकर नावाने मला ओळखलं जाते. नाही, मी सामाजिक कार्यकर्ता, मी कुठल्या पक्षाचा नाही आहे. मुन्ना कुर्मी हा राष्ट्रवादीचा होता, पण माणूस म्हणून खूप चांगला होता आणि माणूस म्हणून तो घातक नव्हता.